हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 3/7/2025ला कल्याणला सुपरफास्ट पॉवरफुल ऑफ संगम सर्व फायनल केलं आहे. पण आज कल्याणला पॉवरफुलमध्ये काय काय फायनल केलं आहे आपण तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो फ्रेंड्स. आज तारीख आहे 3/7/2025ला सिंगल शूट ओपन दुरी यायला पाहिजे. जोड 26 जोड फायनल आहे. 5/8/9ला 138 ओपनला पेनल आहे. क्लोज पेनल 240 बुक करून येत आहे 26ला. आणि सर्वात डेंजर शूट म्हणजे 600ला 62 आणि 33 अशा पद्धतीने आज कल्याणला फायनल करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली खन्ना मास्टरमाइंड परिवारांना मी सांगितल्याप्रमाणे की उद्या मेन बाजारला शुक्रवारी बिग धमाका होणार आहे. आज आणि उद्या पॉवरफुल धमाका होणार आहे मेन बाजारला. पण उद्याचं लाईन सकट मी आज खन्ना मास्टरमाइंड परिवारांना मी ओरिजिनल लाईनवरून आज आणि उद्या मेन बाजारचा मी व्हिडिओ आज पोस्टिंग करणार आहे. ओके फ्रेंड्स, ज्याने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि प्रेम तसं राहू दे. आणि ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी फक्त व्हिडिओ बघावे. मी तुम्हाला ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेस आतापर्यंत मी तुम्हाला दाखवला आहे. व्हिडिओ तुम्हाला पटलं तर बघा, नाहीतर स्किप करून नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. पण मी तुम्हाला ओरिजिनल बेस ओरिजिनल लाईन दाखवत आहे. पण उद्या माझा मेन बाजारला शुक्रवारी बिग धमाका होणार आहे. आज आणि उद्या गुरुवारी शुक्रवारी मेन बाजारला. पण आज कल्याणला काय काय फायनल करायचं तुम्हाला क्लिअर कट मी आज दाखवणार आहे. पॉवरफुलमध्ये जोड बाहेर पडणार आहे 26 जोड फाउंडेशननुसार. पण ही पहिला 33 जोड कसं प्रिंट होणार तुम्हाला पहिला दाखवतो फ्रेंड्स. हा 33 आपण लाईनवर जाऊया आता. हा फाउंडेशन सुरुवात आहे 10 ओपनहून बेरीज 8 2022ला. 10ला 7 वर सत्या ओपनहून बेरीज 8 शुक्रवारी. 10 7 वर सत्या 7 वर चौका ओपनहून बेरीज 8 44 शुक्रवारी. हा बाहेर पडल्यानंतर एक्का ओपनहून फरक 10 1 आणि 3 4 चौका ओपनहून फरक 9 1 आणि 3 4 आणि 3 7 सत्या ओपनहून फरक 8 यायला पाहिजे 75. हा जेवढा बेस तयार होते ना फ्रेंड्स 8 बेरीज कट तिरी ओपन बंदमध्ये येऊन हा जोड 37 फिगर बाहेर पडला आहे गुरुवारी. हा फाउंडेशन 8 बेरीज कट तिरी ओपन बंदमध्ये येऊन गुरुवारी 30 जोड बाहेर पडला आहे 37 3 वार 30 3 वार 33 8 बेरीज कट तिरी ओपन टोटल बंद घेऊन हा गुरुवारी मार्केटला 33 फिगर बाहेर पडला आहे. आता मी नेहमी सांगतोय असला फाउंडेशनवर प्युअर पॅनल बाहेर पडतोय. हा 37 बाहेर पडले की क्लोज बाहेर पडतोय चौका पानात 58. हा 30 बाहेर पडले की क्लोज बाहेर पडतोय 9वा पानात 69 म्हणजे पानात पंजाला फरक 3 पानात छक्क्याला फरक 3 तर पानात सत्याला फरक 3 परत चौका येऊन सत्याला फरक 3 म्हणजे 770 प्युअर पॅनल त्यानं प्रिंट केलेला आहे हा फाउंडेशननुसार. आता ह्या फाउंडेशन कसं स्टडी करायचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. जेव्हा 8 बेरीज कट तिरी ओपन 37 बाहेर पडतोय. 8 बेरीज कट तिरी ओपन 30 जोड बाहेर पडतोय. 8 बेरीज कट तिरी ओपन हा 33 जोड बाहेर पडला आहे. हा जेव्हा 37 बाहेर पडतोय ना हा जागेवर जोड बाहेर पडतोय 37. हा 33 बाहेर पडताना 30 बाहेर पडताना दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 30ला 30 दुसऱ्या वीकला शिफ्ट पहिला जागेवर हा दुसऱ्या वीकला. आता हा तिसऱ्या वीकला हा 33 1 कटनं 33 हा जोड प्रिंटिंगवाला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ज्याने रेकॉर्ड बघतात त्यांना सर्वांना माहीत आहे. हा 33 1 कटनं 33 जोड शिफ्ट होणार आहे. हा पहिला जोड 33 जोड आपण फायनल करूया. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो ओरिजिनल लाईनवरनं तुम्हाला मी दाखवत आहे. शेवटी काढणाऱ्याचा हातात असतोय. आज तुम्हाला सिंगल शूट ही 62 कसं प्रिंट होणार आहे 26 कसं प्रिंट होणार आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. पण मेन जोड 26 आहे ते 26 का बाहेर पडणार आहे तुम्हाला मी पहिला हा दाखवतो कारण की ऑलरेडीला लेट झालेला आहे. ओके फ्रेंड्स आता मी डायरेक्ट आता टेबल लाईनला हा 26 जोड कसं बाहेर पडणार आहे 26 ओरिजिनल लॉक सिस्टम म्हणायचं याला. हा तारीख आहे 22/4/2024ला. हा चौका ओपन जोड बाहेर पडतोय 4/9. हा सेकंड टेच आहे हा 65 जोड बाहेर पडतोय 24/2/25ला मंगळवारी 65. चौका ओपन 2 तर छक्का ओपन 2 तर 8 ओपनहून हा जोड 81 फिगर बाहेर पडतोय मंगळवारी. पूर्ण ध्यान देऊन बघा टेबल सिस्टम कसं चालतं आहे. हा ज्यावेळेस 4/9 जोड बाहेर पडताना 1 2 3ला एका क्लोज बाहेर पडतोय 21 जोड बाहेर पडतोय. हा 65 बाहेर पडताना 2 वीक खाली मंगळवारी 0-1 बाहेर पडतोय एका क्लोज दुरी 8 वर 10ला 8 वर 8 तर जागेवर हा 81 फिगर बाहेर पडला आहे. हा जरा समजायला तुम्हाला वेळ लागतील तरी पण समजून घ्या. 4/9 पासून तिसऱ्या वीकला 21 65 पासून दुसऱ्या वीकला 0-1 आता जागेवर जोड 81 ह्याला म्हणायचं डबल टेच आकडा.
ओके, हा ज्यावेळेला एक्का क्लोज बाहेर पडतो ना, एक्कावर 8 ओपन बाहेर पडतोय. इथनं येणारा एक्का क्लोजवर 8 ओपन टोटल बंद आहे. हा 21 बाहेर पडले की गाळ्यात 7 फरक बाहेर पडतो एक्कावर 8. तिथनं येणारा एक्कावर 8 येत नाही. ह्या गाळ्यात एक्कावर हा 8 ओपन बाहेर पडला आहे. हा ज्यावेळी एक्कावर 8 बाहेर पडले की ओपन बाहेर पडतोय चौका. चौका ओपनहून 6 फरक बाहेर पडतोय मंगळवारी. हा एक्कावर 8 बाहेर पडले की 4 आणि 4 8, 8 ओपनहून फरक बाहेर पडतोय 83, 5 फरक. चौका ओपनहून 6 फरक, 4 आणि 4 8 ओपनहून 5 फरक. हा एक्कावर 8 बाहेर पडले की दुरी ओपनहून 4 फरक बाहेर पडणार आहे 26. हा जोड का प्रिंट होणार याचं लय मोठी कारण तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. किंवा ज्याला एक्कावर 8 बाहेर पडले की चौका ओपनहून फरक 6 पानात 4 9. एक्कावर 8 बाहेर पडले की पानात 6 9 83 येताना. तर एक्कावर 8 बाहेर पडले की पानात 8 9 म्हणजे 5 8 9 पेनल यायला पाहिजे दुरीला 26 जोडला. ओके, आज ज्या वेळेला फाउंडेशन काय म्हटलं गाळात 7 फरक एक्कावर 8 येताना 1 2 3ला हा 4 9 बाहेर पडतोय वरती. हा एक्कावर 8 येताना 1 2ला जोड बाहेर पडतोय 65. सेकंड वीकला पहिला, तिसऱ्या वीकला हा दुसऱ्या वीकला. आता ही एक्कावर 8 येताना जागेवर 81 फिगर पण बाहेर पडला आहे. आता हा 4 9 जोड बाहेर पडला ना, त्याचे क्रॉसला शनिवारी नेक्स्ट वीकला जोड बाहेर पडतोय 24. 24 कोणता हा 7 फरक कड दुरी ओपन येणार जोड बाहेर पडणार 24. सेकंड टेज ह्या ज्या वेळेला 65 बाहेर पडणार त्याच्या नेक्स्ट वीकला शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 20. हा 7 फरक कट दुरी ओपन येणार जोड बाहेर पडतोय 20. 24 6 वाढ 20 तर 6 वाढ 26 यायला पाहिजे. हा जागेवर 81हून एक्कावर 8 बाहेर पडला आहे. तरच हे 7 फरक कट दुरी ओपन दुसऱ्या वीकला येऊन हा 26 डबल टच आकडा प्युअरमध्ये प्रिंट होत आहे. फाउंडेशननुसार टेबलला 7 फरक कट दुरी ओपन होऊन इकडं पहिला 24 आणि 20 हा 26 जोड प्रिंट होत आहे. तो प्रिंट होताना पण पेनल बाहेर पडतोय 390, पेनल बाहेर पडतोय 1 2 9. आता पेनल सिक्वेन्सनुसार बाहेर पडतोय 5 8 9च पेनल बाहेर पडा पाहिजे हा 26 जोडला. ओके फ्रेंड्स, ह्यो ज्या वेळेला 4 9चा दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडताना हा 4 9चा क्लोज आहे 9. हा 9 कट चौका क्लोज जाऊन हा 7 फरक कट दुरी येऊन हा 24 जोड बाहेर पडतोय. हा 65च्या दुसऱ्या वीकला शुक्रवारी 20 बाहेर पडताना हा 65चा पंजाकड दशा क्लोज जाऊन ह्या 7 फरक कट दुरी ओपन 20 बाहेर पडतोय. किती क्रिटिकल आणि ओरिजिनल सिस्टमॅटिकली आकडा बघा. 7 फरक कट दुरी येणार, एकाकड छक्का क्लोज जाणार जोड 26 जोड बाहेर पडणार आहे. ओके फ्रेंड्स, आता तुम्हाला ओरिजिनल बेस आणि ओरिजिनल लाईन काय तुम्हाला आता ओरिजिनल दाखवणार आहे. हा 26चा ॲडव्हान्टेज काय, 26 झाल्यानंतर उद्या काय टर्निंग करायचं आहे ते तुम्हाला क्लिअर कट आता दाखवणार आहे. आता नेहमी तुम्हाला सांगतोय सिंगल अंकावर आणि सिंगल लाईनवर किती ओरिजिनल बेस बाहेर पडतोय. ज्यांनी रेकॉर्ड बघते त्यांना सर्वांना माहिती आहे. हा फाउंडेशन बघा किती ओरिजिनल आहे. हा तारीख आहे 2020ला. हा मंगळवारी जोड बाहेर पडतोय 54. हा 2023ला मंगळवारी जोड बाहेर पडतोय 34. चालूमध्ये जोड बाहेर पडतोय 14 जोड बाहेर पडतोय फाउंडेशननुसार चालूमध्ये. ओके, हा 54 बाहेर पडले की छक्का ओपन होऊन बेरीज 3. छक्क्याला 3 कमी तिरी ओपन होऊन बेरीज 3. तिरीला 3 कमी दशा ओपन होऊन बेरीज 3. ही परफेक्ट फाउंडेशन बाहेर पडला आहे. हा 67 जोड बाहेर पडले की जोड बाहेर पडतोय 0 4. दशा ओपन होऊन 4 फरक. 30 बाहेर पडले की दशाला 3 वाढ तिरी ओपन होऊन 5 फरक. तिरीला 3 वाढ छक्का ओपन होऊन 6 फरक. यो 62 फिगर बाहेर पडलेला आहे. आता यो ज्या वेळेला 54 67 0 4 बाहेर पडतोय, 34 30 38 जोड बाहेर पडतोय, 14 0 3 62 जोड प्युअरमध्ये फाउंडेशननुसार बाहेर पडला आहे. आता तुम्हाला नेहमी सांगितलं की सिंगल अंकावर कसं जॅकपॉट संगम फाउंडेशन रिटर्न कसं बाहेर पडतोय. हा ज्यावेळेला 0 4चा क्लोज आहे चौका. हा चौका क्लोज इकडं बुधवारी मार्केटला टोटल लॉक पाहिजे. ज्यावेळेला चौका क्लोज बाहेर पडतोय, हा चौका क्लोज बुधवारी मार्केटला लॉक आहे. जर चौका क्लोज बाहेर पडलं की चौका क्लोज चौका ओपन येणार जोड बाहेर पडणार 40. कोणता 40, हा फाउंडेशनचा 0 4चा पलट 40. ही पहिला बेस क्लिअर. सेकंड टेचला हा 38चा क्लोज आहे 8 क्लोज बुधवारी मार्केटला लॉक आहे. 8 क्लोज 8 अँगच्या येऊन हा फाउंडेशनचा जोडाचा पलट होणार आहे. जोड बाहेर पडतोय 83. आता मला सांगा फ्रेंड्स, ज्या वेळेला हा 62ची क्लोज आहे दुरी, हा दुरी क्लोज वेटिंग होता माझा, दुरी क्लोज बंद पाहिजे होते, दुरी क्लोज बाहेर पडला आहे. दुरी क्लोज दुरी ओपन होऊन हा 62चं पलटी व्हायला पाहिजे का नको फ्रेंड्स, तुम्ही सांगा. प्युअर ओरिजिनलमध्ये फाउंडेशनचा पलटी होणार आहे. जर टेबलनुसार पण 26 प्रिंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल हा 26 जोड, तर हा फाउंडेशनचा पलटी बाहेर पडला. किती मोठी टर्निंग जोड तुम्हाला नेहमी सांगतोय. ह्यो ज्या वेळा 0 4चा पलटी 40 बाहेर पडला, परत ह्यो 40चा पलट 0 4 ही फाउंडेशनचा रिपीट होणार.
सेम पॅटर्न ह्या 38चा पलटी 83 बाहेर पडला, 8 क्लोज 8 ओपन होऊन परत हा 83चा पलटी होणार शुक्रवारी. आता मला सांगा फ्रेंड्स, ज्यावेळेला ह्यो 62 जोड पलटी 26 बाहेर पडला, दुरी क्लोज दुरी ओपन होऊन 26 बाहेर पडलं की तर हा 62 जोड रिपीट यायला पाहिजे का नको फ्रेंड्स? तुम्ही सांगा. 26 पलटी 62 ही किती मोठी टर्निंग करायचं आहे. तुम्ही ही कला प्ले करा तुमच्या हिशोबाने. पण आज सिंगल शूट 26 जोड प्रिंट व्हायला लई मोठी चान्स आहे फ्रेंड्स. 26 घेऊन हा 62ला तुम्ही टर्निंग करू शकतोय. पण ह्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे मेन बाजारला मी आजचं आणि उद्याचं मेन बाजारचं ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरून तुम्हाला क्लिअर कट सांगणार आहे आपले खन्ना मास्टरमाइंड परिवारला. कारण की हा 62ची पलटी 26 आज इथं प्रिंट होणार आहे. पर 26 जोड सर्व पेमेंट ही टर्निंग करायचं आहे 62ला. ही कोणी बघू शकत नाही, कारण की फाउंडेशन रिटर्न फाउंडेशन पलटी ही तयार होणार आहे. 8 अँगच्यानून पलटी दुरी अँगच्यानून 62चं पलटी 26. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट आता ह्या हिशोबानं फायनल करा. सिंगल शूट आपला हा ज्या वेळेला पॅनल तुम्हाला सांगतो म्हटलं ना, हा ज्या वेळेला दुरी ओपनला 5-8-9 2 बाजून पॅनल आहे. हा 138 पॅनल कसं बाहेर पडतोय बघा. हा चौका क्लोज बाहेर पडलं की चौका अँगचन येताना पॅनल बघा 112. हा 8 ओपन येताना 8 अँगचन येताना पानात 170, पानात 11, पानात 17, आता पानात 13 यायला पाहिजे. म्हणजे ह्या हिशोबानं दुरी अँगचन येऊन 138 पानात 13 यायला पाहिजे. 138 दुरी ओपनला म्हणून क्लोज पॅनल. दुसरीकडून बुकवरून पण 26ला अजून 2 बाजू आहे. पण तुम्हाला फाउंडेशनचा पलटी किती प्युअरमध्ये 26 जोड येत आहे बघा फ्रेंड्स. आणि 33 एकड 33 पण डेंजर आहे. पण एक सपोर्टला एक 62 जोड एक नॉर्मल प्ले करून ठेवा, कारण की तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ लय मोठी होऊ शकतोय. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 26 जोड प्रिंट होणार का नाही फ्रेंड्स सांगा. व्हिडिओला कमेंट सेक्शनला कमेंट करा. पण तुम्हाला मी ओरिजिनल लाईन दाखवत आहे. चुकीचं कमेंट करू नका, कारण की तुम्हाला पटलं तर खेळा, नाही तर स्किप करून जावा. तुम्हाला मी सांगितलं आहे, कारण की ह्या लाईन फाउंडेशन स्टडी करायला पूर्ण स्टडी असते. तसं मी तुम्हाला अंदाजपैकी कधी मी आकडा दिलेला नाही. ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरनं येत आहे. पण कोणी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की मी जॅकपॉट प्रिंट करून देणार. पण मी सांगतो तुम्हाला आपल्या लाईनवरनं आपलं टायमिंग सुरू झालं की तुम्हाला जॅकपॉट संगम ऑफ संगम सर्व प्रिंट करून देणार. तुम्हाला मी उद्या मेन बाजारला बिग धमाका होणार खन्ना मास्टरमाइंड परिवारमध्ये. कारण की हा फाउंडेशन ह्याच्यापेक्षा खतरनाक लाईनवरनं मेन बाजारला शुक्रवारी उद्या येत आहे. आज आणि उद्या पॉवरफुल धमाका होणार आहे फ्रेंड्स. ओके, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण स्टार्ट होईपर्यंत बघा. समज नसेल तर आणि रिवाइंड करून बघा. ओके फ्रेंड्स, थँक्यू. गुड लक खन्ना मास्टरमाइंड.